नमस्कार मुलांना, आपण दुसरा चॅप्टर बघतोय बघा, परिवर्तित संशोधन समस्या आणि अभ्युपगम. यामध्ये आपण बघितलं परिवर्त्याचे प्रकार कोणकोणते आहे, त्यानंतर संकल्पना व सैद्धांतिक संकल्पना, संशोधन क्षेत्रातील समस्यांचे प्रकार व निकष कोणकोणते आहे हे आपण पाठीमागच्या लेक्चरला बघितलं. आज आपण बघणार आहोत अभ्युपगम, निकष व त्याचे प्रकार कोणकोणते आहे. असा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, अभ्युपगम म्हणजे काय, निकष आणि प्रकार स्पष्ट करा. बघा, हा अभ्युपगम म्हणजे गृहीतक. याच्यामध्ये गृहीतक तात्पुरत्या स्वरूपाचं उत्तर जे असतं त्याला गृहीतक असे म्हणतात किंवा अभ्युपगम असे म्हणतात. यामध्ये व्याख्या दिलेली बघा अभ्युपगमाची किंवा गृहीतकाची, दोन किंवा अधिक परिवर्त्यांमधील परीक्षणक्षम संबंध म्हणजे गृहीतक होय. दोन किंवा अधिक परिवर्त्यामध्ये जो परीक्षणक्षम संबंध असतो त्यालाच गृहीतक असे म्हणतात. बघा, प्रत्येक संशोधनासाठी काही विशिष्ट गृहीत धरले जातात किंवा घटक गृहीत धरला जातो आणि संशोधनासाठी निवडलेल्या समस्येचे उत्तर तात्पुरत्या स्वरूपाचे असू शकेल असा अंदाज बांधला जातो. बघा की समस्या जर निवडायची असेल, ती समस्या निवडली की बालगुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जर ही समस्या असेल तर त्याचे काय मांडले जातील, गृहीतक मांडले जातील किंवा अभ्युपगम मांडला जाईल. तो तात्पुरत्या स्वरूपाचा असेल. जोपर्यंत संशोधन पूर्ण होत नाही त्या समस्येवर, तोपर्यंत ती गृहीतके तात्पुरत्या स्वरूपाची मांडलेली असतात किंवा एक अंदाज बांधलेला असतो, त्याला गृहीतके असे म्हणतात. गृहीतकाचा अर्थ गृहीतके सत्य किंवा असत्य असू शकतात. जर संकलित माहितीच्या आधारावर गृहीतके सिद्ध होत असतील तर त्या गृहीतकाची सिद्धांत रूपांतर होते आणि गृहीतक ही वैज्ञानिक संशोधनाची पहिली पायरी असते. ते उद्दिष्ट नसून तो संशोधनाचा एक आधार असतो. सत्याचा शोध घेणे हे संशोधनाचे अंतिम ध्येय असते. संशोधनाचे अंतिम ध्येय गृहीतके गाठत नाही, तर तो त्यासाठी दिशा दाखवतो आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे काम केले जाते. बघा, जी संशोधन समस्या तयार केल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपाचं विधाने तयार केलेली असतात आणि ते उत्तर असतं तात्पुरत्या स्वरूपाचं आणि त्या आधारेच पूर्ण संशोधन तिथे पूर्ण होत असतं. याची बघा आपण व्याख्या बघितली, दोन किंवा अधिक परिवर्त्यांमधील परीक्षणक्षम संबंध म्हणजे गृहीतक होय. त्याचे आपण निकष बघू, अभ्युपगमाचे निकष. यामध्ये गृहीतके ही संकल्पनेच्या दृष्टीने स्पष्टपणे असावी. जे गृहीतक मांडलेले असतं ते संकल्पनेच्या दृष्टीने स्पष्ट, त्याची शब्द जी रचना आहे ती स्पष्टपणे असली पाहिजे. बघा, तुम्ही एखादं वाक्य जेव्हा वाचता तेव्हा ते वाक्य जर स्पष्ट असेल तर तुम्हाला लगेच समजतं. त्यामुळे जर एखाद्या समस्या मांडल्यानंतर त्याची जी गृहीतकं असतात ती स्पष्टपणे असावी. गृहीतके सत्यता पडताळून पाहता आली पाहिजे. जे गृहीतक मांडलेलं आहे त्याची सत्यता पडताळून पाहता आली पाहिजेत असं गृहीतक मांडलं पाहिजे. संशोधन कार्यात मांडलेल्या गृहीतकांची संख्या कमीत कमी असावी. 2 किंवा 3च गृहीतके मांडलेली असतात आणि ती कमीत कमी असावी. त्यामुळे विशिष्ट परिवर्त्यांमधील संबंध लक्षात घेऊन त्यावर संशोधन केंद्रित करणे शक्य होते. त्यानंतर अगोदर प्रस्थापित केलेल्या संशोधनाच्या सिद्धांतावर गृहीतक आधारलेला असावा. गृहीतकाची मांडणी अर्थपूर्ण असावी. गृहीतके तपासण्यासाठी आवश्यक ती साधने तंत्रे उपलब्ध असणे आवश्यक आहे. गृहीतके तपासण्यासाठी आवश्यक जी साधने आहे, तंत्रे आहे ती उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यानंतर त्याचे प्रकार आपण बघणार आहोत. अभ्युपगमाचे प्रकार बघा, आपण त्याची व्याख्या बघितली, त्यानंतर त्याचे निकष बघितले अभ्युपगमाचे, त्यानंतर त्याचे आपण प्रकार बघू. जी गृहीतके असतात बघा, गृहीतक म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाचे विधान किंवा एक विधान तयार केलेलं असतं आणि त्या आधारे संशोधन तिथे होत असतं. पहिला आपण बघणार आहोत प्रकारामध्ये की सार्वत्रिक अभ्युपगम. पहिला प्रकार आहे अभ्युपगमाचा सार्वत्रिक अभ्युपगम किंवा गृहीतक असेही म्हणतात त्याला. बघा, गृहीतक अभ्युपगम हे एकच शब्द आहे. परीक्षेला विचारलं की गृहीतक म्हणजे काय आणि त्याचे प्रकार किंवा निकष स्पष्ट करा किंवा अभ्युपगम म्हणजे काय त्याचे प्रकार आणि निकष स्पष्ट करा. पहिला प्रकार आपण बघणार आहोत सार्वत्रिक अभ्युपगम किंवा गृहीतक.
सार्वत्रिक गृहीतकामध्ये परिवर्त्यांमधील जो परस्पर संबंध केलेला आहे, अनुमानित केलेला आहे, तो संबंध हा कोणत्याही वेळी आणि कोणत्याही ठिकाणी वापरला जातो. उदाहरणार्थ आपण बघू, एखादं उदाहरण घेऊ की उंदरांना प्रत्येक वेळेस ध्येयपेटीपर्यंत पोहोचण्यासाठी अन्न हे पारितोषिक दिले तर ते कमीत कमी वेळात ध्येयापर्यंत पोहोचतात. आणि या गृहीतकामध्ये पारितोषिक आणि ध्येय या दोन परिवर्त्यांमधील संबंध हा कोठेही व कोणत्याही वेळा खरा असतो किंवा कोणत्याही वेळी तो खरा असू शकतो आणि तो नेहमी वापरला जातो. बघा, सार्वत्रिक जे अभ्युपगम आहे यामध्ये जे गृहीतक आहे, तो एक उदाहरण घेतलं आपण. जर उंदीर असेल आणि त्याला ध्येयपेटीपर्यंत पोहोचण्यासाठी अन्न हे पारितोषिक दिलं जर असेल तर तो कमीत कमी वेळा त्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. बघा, आणि ध्येयापर्यंत तो पोहोचेल आणि हा संबंध कुठेही आणि कोणत्याही वेळी खरा असतो आणि तो नेहमी वापरला जातो. जो हा संबंध आहे हा प्रत्येक ठिकाणी वापरला जातो, त्याला सार्वत्रिक गृहीतक असे म्हणतात. त्यानंतर दुसरा प्रकार आहे अस्तित्ववादी अभ्युपगम. बघा, पहिला आपण प्रकार बघितला सार्वत्रिक अभ्युपगम. पुढचा प्रकार आहे अस्तित्ववादी अभ्युपगम. यामध्ये 3 प्रकार आहे. अस्तित्ववादी गृहीतकात 2 किंवा अधिक परिवर्त्यांमधील परस्पर संबंध हा सार्वत्रिक स्वरूपाचा असतो, तर तो विशिष्ट घटनेला उपयोगी पडतो. कमीत कमी एक उंदीर असा असेल की जो ध्येयपेटीमध्ये वारंवार अन्न पारितोषिक देऊनही कमीत कमी वेळामध्ये ध्येयपेटीपर्यंत पोहोचण्यासाठी शिकणार नाही. येथे एका उंदराला हा गृहीतक लागू होणार आहे आणि तो सार्वत्रिक नाही. बघा, यामध्ये संख्यात्मक गृहीतके किंवा सांख्यिकीय गृहीतके पहिला प्रकार आहे अस्तित्ववादीचा. मूळ स्वरूपातील गृहीतक आहे त्या स्थितीत तपासता येत नाही, त्याचे प्रायोगिक सक्रियात्मक रूपांतर करणे गरजेचे असते आणि हे रूपांतर करण्यासाठी संख्यात्मक गृहीतके वापरले जातात. एखादे गृहीतक जेव्हा मांडले जाते तेव्हा त्याचे सूत्रीकरण केले जाते. दुसरा प्रकार आहे पर्यायी गृहीतके. पर्यायी गृहीतकात 2 परिवर्त्यांमध्ये लक्षणीय फरक असतो आणि असे विधान मांडले जाते. संशोधनामध्ये पर्यायी गृहीतके नष्ट केली जातात. पुढचा प्रकार आहे बहुचल गृहीतके. मानवी जीवन हे गुंतागुंतीचे असते. वर्तनाच्या अंगावर एका वेळी अनेक परिवर्ते परिणाम करीत असतात आणि असे सर्व घटक एकत्रितपणे विचारात घेणारा गृहीतक म्हणजे बहुचल गृहीतक होय. आणि या गृहीतकांमध्ये एकाच वेळी अनेक घटकांचा विचार केला जातो. बघा, एकाच वेळी अनेक घटकांचा विचार याच्यामध्ये केला जातो, त्याला बहुचल गृहीतके असे म्हणतात. बघा, आपण सेकंड चॅप्टर बघितला परिवर्ते, त्यानंतर अभ्युपगम आणि संशोधन समस्या. हा चॅप्टर छोटा होता आणि हा आपला चॅप्टर संपलेला आहे. याच्यावरचे प्रश्न मी गुगल क्लासरूमला टाकणार आहे, ते तुम्ही बघून घ्यायचे आहे. आणि पुढच्या लेक्चरला आपण 3ऱ्या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. प्रदत्त संकलनाच्या पद्धती कोणकोणत्या आहेत, हा आपला पुढचा चॅप्टर आहे. नमुना चयन आणि प्रदत्त संकलनाच्या पद्धती.